शब्द जपून वापरा, कारण तुमचं माइंड ते ऐकत असतं. एक एक्सपेरिमेंट केला होता डॉक्टर इमोटो यांनी, वॉटर राईस एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये त्यांनी 3 जार घेतले होते. 3ही जारमध्ये त्यांनी वॉटर आणि राईस ठेवला होता. एका जारला त्यांनी खूप जास्त प्रेम दिलं, पॉझिटिव्ह शब्द वापरले. काही दुसरा जो जार होता त्या जारला त्यांनी इग्नोर केला आणि तिसरा जो जार होता त्याला खूप नकारात्मक शब्द वापरले. आणि काही दिवसांनी त्यांनी त्याचा रिझल्ट बघितला, तर ज्या जारला पॉझिटिव्ह शब्द वापरले होते ना, त्या जारमधला जो राईस होता तो क्रिस्टल क्लिअर असा चमकत होता. पण ज्या जारला इग्नोर केलं होतं आणि खूप निगेटिव्ह शब्द वापरले होते ना, त्याला फंगस पकडलं होतं. आपली जी बॉडी आहे ती 75% पाण्याची आहे आणि आपण प्रत्येक वेळेला जे काही शब्द वापरतो आपलं माइंड सतत ऐकत असतं. आणि जर तुम्ही बोलतात की माझ्याच्याने होणार नाही, मला जमणार नाही, तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होत असतो. पण तेच जर तुम्ही पॉझिटिव्ह शब्द वापरतात की मी हे करू शकेल, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, माझ्यामध्ये क्लॅरिटी आहे, तर ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये ती क्लॅरिटी वगैरे यायला लागते. का? कारण की तुमचं माइंड ते ऐकत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवरती आणि माइंडवरती होतो आहे. म्हणून नेहमी स्वतःवरती लक्ष ठेवायचं की तुम्ही कुठच्या शब्दांमध्ये, कुठच्या भाषेमध्ये तुम्ही स्वतःशी बोलताय. सो कमेंटमध्ये असे पॉझिटिव्ह शब्द लिहा जे तुम्हाला स्वतःशी बोलायला आवडतील.